नमस्कार मित्रांनो, मी क्रांतीवीर वेलकम करतो आपल्या स्टडी विथ क्रांतीवीर या यूट्यूब चॅनलवर। आज 26 फेब्रुवारीपर्यंत जे नॅशनल आणि इंटरनॅशनल घडामोडी घडल्या त्यातील काही महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत। चला तर सुरू करूया। प्रश्न पहिला आहे, अलीकडेच कोणत्या संस्थेने ग्लोबल इनिशिएटिव्ह ऑन डिजिटल हेल्थ म्हणजेच GIDH लॉन्च केले आहे? तर हे केले आहे ऑप्शन सी, जागतिक आरोग्य संघटनेद्वारे अलीकडेच ग्लोबल इनिशिएटिव्ह ऑन डिजिटल हेल्थ लॉन्च केले आहे। अलीकडेच जागतिक आरोग्य संघटनेने डिजिटल आरोग्य जागतिक उपक्रम सुरू केला आहे। हे देशांदरम्यान ज्ञान आणि डिजिटल उत्पादने सामायिक करण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम करणार आहे। डिजिटल आरोग्याशी संबंधित भारताने कोणकोणते उपक्रम चालू केले ते पाहू। तर एक आहे आयुष्यमान भारत डिजिटल मिशन, दुसरा आहे ई-संजीवनी टेलिकन्सल्टेशन सर्व्हिस, तिसरा आहे आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि चौथा आहे कोविन ॲप। हे कोविड-19 मध्ये यूज करण्यात आलं होतं। WHO उल्लेख आला आहे। तर WHO ची स्थापना झाली 7 एप्रिल 1948 मध्ये दुसऱ्या महायुद्धानंतर। याचे मुख्यालय आहे जेनेवा, स्वित्झर्लंड येथे आणि अध्यक्ष आहे डॉक्टर टेड्रोस अधनॉम घेब्रेयेसस। ऑप्शनमध्ये काही संस्थांचा उल्लेख आहे, त्यांच्याबद्दल माहिती पाहू। तो कोणकोणता रिपोर्ट प्रसिद्ध करतात? तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच इंटरनॅशनल मॉनिटरिंग फंड द्वारे वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक रिपोर्ट हा प्रसिद्ध केला जातो। जागतिक बँक म्हणजे वर्ल्ड बँकद्वारे कोणता रिपोर्ट प्रसिद्ध केला जातो? तर लॉजिस्टिक रिपोर्ट प्रसिद्ध केला जातो। यामध्ये 2023 मध्ये टॉप देश कोणता आहे? तर यामध्ये आहे सिंगापूर। सिंगापूर टॉप केला आहे। इंडियाची रँक किती आहे? तर इंडिया याच्यामध्ये आहे 38व्या क्रमांकावर, 38व्या। आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम ही कुठला रिपोर्ट प्रसिद्ध करते? तर जेंडर गॅप रिपोर्ट प्रसिद्ध करते। तर यामध्ये टॉप देश कोणता आहे? तर यामध्ये टॉप केलेला आहे आइसलँड देशांनी। आणि भारताची रँक किती आहे? तर इंडियाची रँक आहे 127वी। समोरचा प्रश्न बघू। केंद्रीय दक्षता आयोग मध्ये नवीन दक्षता आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर ही करण्यात आली आहे ऑप्शन ए, AS राजीव यांची केंद्रीय दक्षता आयोगाचे नवीन दक्षता आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। ह्याआधी बँक ऑफ महाराष्ट्राचे CEO सुद्धा होते। सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन ऑफ इंडिया केंद्रीय सतर्कता आयोगाची स्थापना झाली होती। ही स्थापना 1964 मध्ये झाली आहे। 1964 मध्ये इंडिपेंडन्स ऑटोमॅटिक बॉडी आहे, ॲक्टिव्ह बॉडी आहे। याचे मुख्यालय कुठे आहे? तर दिल्ली येथे। याची नियुक्ती कोणाद्वारे केली जाते? तर प्रेसिडेंटद्वारे। याच्यामध्ये जे निवड केली जाते त्यामध्ये कोणाकोणाचा सहभाग असतो? तर पीएमचा असतो, होम मिनिस्टर असते आणि लीडर असते अपोजिशनचे लोकसभामध्ये। यांच्याद्वारे याची निवड केली जाते। किती वर्षासाठी? तर जास्तीत जास्त 4 वर्षासाठी किंवा 65 वर्षापर्यंत। कोणत्या कमिटीद्वारे? तर संथामन कमिटीद्वारे हिची स्थापना करण्यात आली होती। प्रथम कोण होते? केंद्रीय सतर्कता आयुक्त कोण होते? नित्तूर श्रीनिवास राव हे होते। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केंद्रीय दक्षता आयोगात दक्षता आयुक्ताची नियुक्ती केली आहे। केंद्रीय दक्षता आयोग ही एक सर्वोच्च दक्षता संस्था आहे जी कोणत्याही मंत्रालयाच्या विभागांतर्गत येत नाही, म्हणजे इंडिपेंडंट आहे। ही एक स्वतंत्र संस्था आहे जी केवळ संसदेला उत्तरदायी आहे। ही स्थापना 1964 मध्ये करण्यात आली होती। सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? म्हणजे केंद्रीय दक्षता आयोगाचे मुख्य आयुक्त कोण आहेत? तर हे आहे प्रवीण कुमार श्रीवास्तव। यांची नियुक्ती केव्हा झाली? तर 28 डिसेंबर 2022 मध्ये। ऑप्शनमध्ये काही व्यक्तींचा उल्लेख आला आहे, त्यांच्याबद्दल माहिती पाहू। BVR सुब्रमण्यम हे नीती आयोगचे CEO आहेत। मनोज सोनी हे UPSCचे अध्यक्ष आहेत। आणि प्रवीण कुमार श्रीवास्तव हे सेंट्रल व्हिजिलन्स कमिशनचे आयुक्त आहेत। सेंट्रल व्हिजिलन्स कमिशनमध्ये किती व्यक्ती असतात, आयुक्त असतात? तर एक मुख्य आयुक्त आणि 2 इतर आयुक्त असतात। त्यापैकी AS राजीव आहे आणि दुसरे आहे अरविंद कुमार। प्रथम आहे आणि दुसरे आहे अरविंद कुमार। समोरचा प्रश्न आहे, दोस्ती 16 हा त्रिपक्षीय युद्ध सराव नुकताच कुठे आयोजित करण्यात आला? तर हा करण्यात आला आहे ऑप्शन डी, मालदीव येथे। दोस्ती 16 हा त्रिपक्षीय युद्ध सराव नुकताच सुरू करण्यात आला आहे।
इंडिया, मालदीव आणि श्रीलंका यांच्या दरम्यान. या सरावात भारत, मालदीव आणि श्रीलंका यांचा सहभाग आहे. या द्विवार्षिक व्यायाम कार्यक्रमाला दोस्ती असे नाव देण्यात आले आहे. या सरावाची ही 16वी आवृत्ती आहे, ज्यामुळे याला दोस्ती 16 असे नाव देण्यात आले आहे. त्रिपक्षीय कोस्ट गार्ड युद्धाभ्यास मैत्री याची सुरुवात झाली आहे भारत आणि मालदीव यांच्या दरम्यान 1991 पासून. याचे उद्दिष्ट आहे दोस्ती सरावाचे उद्दिष्ट परस्पर ऑपरेशन क्षमता वाढवणे आणि सागरी आपत्कालीन परिस्थितीत सहकार्याला प्रोत्साहन देणे हे उद्दिष्ट आहे. मालदीवचा उल्लेख आला आहे. मालदीवबद्दल माहिती पाहू. मालदीवची राजधानी आहे माले, चलन आहे मालदीवेन रुपिया, अध्यक्ष आहे मोहम्मद मुइझ्झू आणि भारत आणि मालदीव यांच्या दरम्यान कोणते लष्करी सराव आयोजित केला जातो तर कुवारीन हा भारत आणि मालदीव यांच्या दरम्यान करण्यात जातो. मालदीवचे लोकेशन हे इथे आहे. लक्षद्वीप आणि भारत. लक्षद्वीप हे युटी आहे भारताची. लक्षद्वीप आणि ही जी बेट आहे इथे मिनिकॉय यांच्या दरम्यान एक चॅनल आहे, त्याला काय म्हटलं जाते 9 अंश चॅनल. आणि मिनिकॉय आणि मालदीव यांच्या दरम्यान असणाऱ्या चॅनलला काय म्हटलं जाते तर 8 अंश चॅनल असे म्हटलं जाते. आणि अंदमान आणि निकोबार यांच्या बेटांच्या दरम्यान असणाऱ्या चॅनलला काय म्हटलं जाते तर 10 अंश चॅनल म्हटलं जाते. या श्रीलंका आणि भारत यांच्या दरम्यान कोणती समुद्रधुनी आहे तर पाल सिंधुधुनी सुद्धा आहे. ऑप्शनमध्ये काही देशांचा उल्लेख आला आहे, त्यांच्याबद्दल माहिती पाहू. अझरबैजान येथे COP29 आयोजन इथेच होणार आहे. जलवायूशी रिलेटेड संबंधित आहे. 14 हे आहे पक्ष्यांशी रिलेटेड. भारत हा 9व्या रायसिना डायलॉग आयोजित करण्यात येणार आहे 2024चा. यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून ग्रीसचे पीएम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. समोरचा प्रश्न आहे, नुकतीच महिला IPLची आवृत्ती सुरू झाली आहे, कितव्या क्रमांकाची आहे तर ही आहे ऑप्शन बी 2ऱ्या क्रमांकाची ही आवृत्ती आहे. वुमन्स प्रीमियर लीग 2024ची ही 2री आवृत्ती आहे. महिला IPLच्या 2ऱ्या सत्राला बेंगळूर येथे सुरुवात झाली आहे, कर्नाटकची राजधानी. IPL इंडियन प्रीमियर लीग महिला याची पहिली आवृत्ती 2023 मध्ये झाली होती. याचा 2023चा विजेता कोण आहे तर मुंबई इंडियन्स. BCCI म्हणजे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ याची स्थापना झाली 1928 मध्ये. हे आहे मुख्यालय आहे मुंबई, अध्यक्ष आहे रॉजर बिन्नी आणि सचिव आहे जय शाह. क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे. BCCI बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया. रॉजर बिन्नी हे अध्यक्ष आहे, उपाध्यक्ष आहे राजीव शुक्ला, सचिव आहे जय शाह आणि पुरुषांच्या टीमचे कोच कोण आहे तर राहुल द्रविड. महिलांचे कोण कोच आहे तर रमेश पोवार. समोरचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात लांब वाहतूक बोगदा T-50 नुकताच कुठे सुरू करण्यात आला तर हा करण्यात आला ऑप्शन बी जम्मू काश्मीर येथे. भारतातील सर्वात लांब वाहतूक बोगदा T-50 सुरू करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उधमपूर, श्रीनगर आणि बारामुल्ला रेल्वे लिंकवरील देशातील सर्वात लांब रेल्वे बोगद्याचे उद्घाटन केले आणि काश्मीर खोऱ्यातील पहिल्या विद्युतीकृत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला आहे. जम्मू काश्मीर रिलेटेड चालू घडामोडीचे काही प्रश्न पाहू. तर भारतातील पहिला गांजा औषध प्रकल्प जम्मू काश्मीरमध्येच आहे. भदरवाह राजमा हा सुद्धा जम्मू काश्मीरमधलाच आहे, ज्याला GI टॅग मिळाला आहे. चिनाब नदीवरील जगातील सर्वात उंच रेल्वे पूल हा सुद्धा जम्मू काश्मीरमध्येच आहे. श्रीनगरमधील शांततेचा पुतळा हा सुद्धा जम्मू काश्मीरमध्येच आहे. श्रीनगर जल जीवन मिशन अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणारे शहर म्हटले तर कोणते आहे श्रीनगरच आहे. कुपवाडा जिल्ह्यातील बहुप्रतीक्षित बनगास व्हॅली फेस्टिवल हा सुद्धा जम्मू काश्मीरमध्येच आयोजित केला जातो. जम्मू काश्मीरचे युवा मतदार जागरूकता राजदूत म्हणून सुरेश रैना यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जम्मू काश्मीर या राज्याचा युनियन टेरिटरीचा उल्लेख आला आहे, त्याच्याबद्दल माहिती पाहू. याची राजधानी आहे उन्हाळी श्रीनगर आणि हिवाळी जम्मू. राज्यपाल होणार इथले मनोज सिन्हा. स्थापना झाली 1947 मध्ये आणि युनियन टेरिटरी म्हणून 31 ऑक्टोबर 2019ला मान्यता देण्यात आली आहे. इथल्या फेमस नद्या आहे चिनाब, झेलम, सिंधू, झास्कर, सुरू, नुब्रा आणि शोक.
राष्ट्रीय उद्यान आहे, दाचिगाम राष्ट्रीय उद्यान, हेमिस हाई अल्टिट्यूड राष्ट्रीय उद्यान हे सुद्धा जम्मू काश्मीरमध्येच आहे. कोणकोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाची बाउंड्री लागून आहे, तर लडाख या युनियन टेरिटरी, हिमाचल प्रदेश हे राज्य, पंजाब हे राज्य आणि पाकिस्तान हे इंटरनॅशनल बाउंड्री याला लागून आहे. ऑप्शनमध्ये काही राज्यांचा उल्लेख आला आहे, त्यांच्याबद्दल माहिती पाहू. महाराष्ट्रामध्ये आता सध्या कोणत्या टनलचे उद्घाटन करण्यात आले आहे, तर अटल सेतू जे मुंबईमध्ये ब्रिज आहे त्याचे उद्घाटन PM मोदी यांच्याद्वारे करण्यात आले आहे. लडाख येथे BRO म्हणजे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनद्वारे सर्वात उंचीवरील सडक ही लडाखमध्येच आहे. हिमाचल प्रदेशमध्ये अटल टनल हे हिमाचल प्रदेशमध्ये आहे. समोरचा प्रश्न आहे, नुकतीच जगातील सर्वात उंच गोठलेली फ्रोझन लडाख लेक मॅरेथॉन कोणत्या राज्याच्या व्यक्तीने जिंकली आहे? म्हणजे जगातील सर्वात उंच गोठलेली जी मॅरेथॉन लेक आहे, फ्रोझन लेक जी लडाखमध्ये आहे, ते कोणत्या राज्याच्या व्यक्तीने जिंकली आहे? तर ही जिंकली आहे ऑप्शन बी, मध्य प्रदेश राज्याच्या व्यक्तीने ती जिंकलेली आहे. मध्य प्रदेशच्या राजधानी भोपाळमधील भगवान सिंग आणि महेश खुराना यांनी लेह लडाखमध्ये आयोजित पेंगॉंग फ्रोझन लेक मॅरेथॉन 2024 पूर्ण केली आहे. प्रतिकूल परिस्थितीसाठी प्रसिद्ध असलेली ही मॅरेथॉन जगातील सर्वोच्च गोठलेली लेक मॅरेथॉन म्हणून साजरी केली जाते. हा कार्यक्रम 20 फेब्रुवारी रोजी 18,680 फूट उंचावर प्रचंड बर्फवृष्टी दरम्यान आयोजित करण्यात आली होती. येथे तापमान किती असते, तर -15 पर्यंत घसरले होते, ज्यामधून सहभागी लोकांना मोठे आव्हान पत्करावे लागले होते. मध्य प्रदेशचा उल्लेख आला आहे, तर मध्य प्रदेशबद्दल काही माहिती पाहू. मध्य प्रदेश हे भारताच्या मध्यामध्ये असणारे राज्य आहे. कोणकोणत्या याची राजधानी कुठली आहे, तर भोपाळ. मुख्यमंत्री होणार मोहन यादव. गव्हर्नर आहे मंगूभाई छगनभाई पटेल. नॅशनल पार्क आहे कान्हा, पेंच, पन्ना, माधव, सातपुडा, फौजिल व वनविहार. लोकसभा सीट आहे 29, राज्यसभा सीट आहे 11, विधानसभा सीट आहे 230 आणि जिल्हे किती आहेत 10. हे आहे 10 जिल्हे. ऑप्शनमध्ये काही राज्यांचा उल्लेख आला आहे, त्यांच्याबद्दल काही माहिती पाहू. तर कर्नाटकाने कोणती ट्रॉफी जिंकली आहे, तर संतोष ट्रॉफी 2023 ही कर्नाटकने जिंकली आहे. क्रिकेटशी संबंधित आहे. पंजाबने कुठली ट्रॉफी जिंकली आहे, ही यांनी सय्यद मुश्ताक ट्रॉफी 2023 ही यांनी जिंकली आहे. म्हणजे पंजाबनी प्रथमच ही जिंकली आहे ट्रॉफी. हरियाणाने कोणती ट्रॉफी जिंकली आहे, तर विजय हजारे ट्रॉफी 2023 ही हरियाणाने जिंकली आहे. समोरचा प्रश्न आहे, कोणत्या IITने भारतातील सर्वात मोठी ड्रोन पायलट प्रशिक्षण सुविधा सुरू केली आहे? तर ही केली आहे ऑप्शन डी, IIT गुवाहाटीद्वारे भारतातील सर्वात मोठी ड्रोन पायलट प्रशिक्षण सुविधा सुरू केली आहे. IIT गुवाहाटीने भारतातील सर्वात मोठी ड्रोन पायलट प्रशिक्षण संस्था सुरू केली आहे. भारतीय तंत्रज्ञान संस्था गुवाहाटीने पंतप्रधानांच्या नमो ड्रोन दीदी उपक्रमाच्या अनुषंगाने भारतातील सर्वात मोठी ड्रोन पायलट प्रशिक्षण संस्था सुरू केली आहे. नमो ड्रोन दीदी उपक्रम कशाशी संबंधित आहे, तर नमो ड्रोन दीदी उपक्रमाची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 30 नोव्हेंबर 2023 रोजी केली होती. याचा उद्देश काय आहे, तर कृषी उत्पादकता वाढवण्यासाठी आणि ग्रामीण महिलांना सक्षम करण्यासाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर यामध्ये करण्यात येणार आहे. ऑप्शनमध्ये काही IITचा उल्लेख आला आहे, त्यांच्याबद्दल माहिती पाहू. तर IIT मद्रासने आर्टिफिशियल हार्ट भारतातील पहिले आर्टिफिशियल हार्ट हे IIT मद्रासने बनवले होते. IIT कानपूरने नॅशनल इन्स्टिट्यूट रँकिंग फ्रेमवर्कमध्ये लगातार 5वी वेळा 5th टाइम टॉप केले आहे. IIT जम्मूने साऊंड बेस अँटी ड्रोन सिस्टीम
ड्रोन सिस्टीम हे IIT जम्मूने विकसित केले होते. समोरचा प्रश्न आहे, चंद्रावर पोहोचणारी जगातील पहिली खासगी कंपनी कोणती बनली आहे? तर ही बनली आहे ऑप्शन डी, इंट्युइटिव्ह मशीन्स. ही चंद्रावर पोहोचणारी जगातील पहिली खासगी कंपनी बनली आहे. ही कुठली आहे? तर ही आहे अमेरिका, कोलंबिया येथील अमेरिकामध्ये. पहिल्यांदाच एका खासगी अमेरिकन कंपनीने चंद्राच्या पृष्ठभागावर आपले मून लँडर उतरवून इतिहास रचला आहे. त्याचे नाव काय आहे? तर इंस्टिट्यूटिव्ह मशीन्स नावाची ही ह्युस्टन कंपनी चंद्रावर लँडर यशस्वीपणे उतरवणारी पहिली खासगी कंपनी ठरली आहे. कंपनीने आपले ओडिसियस नावाचे मून लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवले आहे. ही केवळ कंपनी आणि व्यावसायिक व्यापारासाठीच नव्हे तर अमेरिकन अंतराळ कार्यक्रमासाठी ही एक महत्त्वाची उपलब्धी मानली जात आहे. अमेरिकेने सर्वप्रथम 1972 मध्ये आपले अपोलो मिशन चंद्रावर पाठवले होते, ज्याच्यामध्ये प्रथम व्यक्ती कोण आहे? तर नील आर्मस्ट्रॉंग हे आहे चंद्रावर पाय ठेवणारे. ऑप्शनमध्ये काही कंपन्यांचा उल्लेख आला आहे, त्यांच्याबद्दल माहिती होऊ. अग्निकुल, कॉस्मॉस आणि स्कायरूट ही आपल्या भारताची कंपनी आहे. स्पेस एक्स ही इलॉन मस्कची कंपनी आहे. स्पेस एक्स प्रायव्हेटच कंपनी आहे, ही सुद्धा प्रायव्हेटच कंपनी आहे. तर अग्निकुल कॉस्मॉसने 3D रॉकेट ज्याचे नाव काय आहे? तर अग्निबाण हे बनवले आहे. आणि स्कायरूट एरोस्पेसने धवन 1 नावाचे क्रायोजेनिक इंजिन बनवले होते. समोरचा प्रश्न आहे, हेनली पासपोर्ट इंडेक्स 2024 मध्ये भारताचा क्रमांक काय आहे? तर हा आहे ऑप्शन सी, 80वा क्रमांक. हेनली पासपोर्ट इंडेक्स 2024 मध्ये भारताचा क्रमांक आहे. हेनली पासपोर्ट इंडेक्स 11 जानेवारी 2024 पर्यंत जे लॉन्च केला आहे, त्यामध्ये प्रथम क्रमांकावर फ्रेंच, जर्मन, इटली, जपानी आणि सिंगापूर या पासपोर्ट धारकांचे प्रथम क्रमांक आहे. फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, सिंगापूर आणि स्पेन किती क्रमांकासह? तर 194 क्रमांकासह. म्हणजे 194 देशामध्ये ते मुक्तपणे व्यवहार करू शकतात. आणि भारताची रँक किती आहे? तर ही आहे 80वी. किती देशामध्ये जाऊ शकते? तर 62 देशामध्ये. त्यासोबतच आणखी 80व्या स्थानावर कोण आहे? तर उझबेकिस्तान हा सुद्धा भारतासोबत 80व्या स्थानावर आहे. ऑप्शनमध्ये काही रँकचा उल्लेख आला आहे, त्याबद्दल माहिती पाहू. तर 40व्या क्रमांकावर भारत कुठल्या यादीमध्ये आहे? तर ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2023 मध्ये 40व्या क्रमांकावर आहेत. याच्यामध्ये टॉप कोणी केले आहे? तर टॉप आहे स्वित्झर्लंड आणि 41व्या क्रमांकावर कोणत्या यादीमध्ये आहे? तर डेमोक्रेसी इंडेक्समध्ये भारताची रँक किती आहे? ते 41वी. आणि टॉप कोणी केला आहे? तर टॉप आहे नॉर्वेने टॉप केले आहे. 93व्या क्रमांकावर कोणत्या याच्यामध्ये आहे? तर ही आहे करप्शन इंडेक्समध्ये भारताची रँक 93वी आहे. आणि याची टॉप म्हणजे सर्वात खराब परिस्थिती कोणाची आहे? तर सोमालिया मध्ये सर्वात जास्त करप्शन होते. आणि सर्वात कमी म्हटलं तर कुठे आहे? तर हे आहे डेन्मार्क येथे सर्वात कमी करप्शन केले जाते असे म्हटले आहे. शेवटला प्रश्न आहे, 58व्या ज्ञानपीठ पुरस्कारांनी कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर हे करण्यात आले आहे ऑप्शन ए आणि बी, जगद्गुरू रामभद्राचार्य व गुलजार या दोघांनाही 58व्या ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हे आहे जगद्गुरू रामभद्राचार्य आणि हे आहे गुलजार. प्रसिद्ध उर्दू कवी गुलजार आणि संस्कृत विद्वान जगद्गुरू रामभद्राचार्य यांना 58व्या ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. गुलजार हे हिंदी चित्रपटसृष्टीतील त्यांच्या कामासाठी ओळखले जातात आणि ते या काळातील उत्कृष्ट उर्दू कवी मानले जातात. जगद्गुरू रामभद्राचार्य हे चित्रकूटमधील तुळशी पीठाचे संस्थापक आणि प्रमुख आहेत आणि एक प्रसिद्ध हिंदू आध्यात्मिक नेते सुद्धा आहेत. त्यांनी 240हून अधिक पुस्तके आणि ग्रंथाचे लेखन केलेले आहे. ज्ञानपीठ पुरस्काराबद्दल काही माहिती पाहू. तर ज्ञानपीठ पुरस्कार ही भारतीय ज्ञानपीठ ट्रस्टद्वारे भारतीय साहित्यासाठी दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार आहे. ज्ञानपीठ पुरस्कार साहित्य क्षेत्रातील.
जे भारतीय संविधान आहे त्याच्यामधील 8वी जी सूची आहे, 8वी सूची यामधील जी भाषा आहे 22, त्या 22 भाषेमध्ये कोणत्याही भाषेमध्ये सुद्धा लिखाण केल्याच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल हे ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात येत असते. आणि याचे बक्षीस म्हणजे पुरस्कारामध्ये काय काय दिले जाते, तर हे दिले जाते 11 लाख रुपये, 11 लाख रुपये रोख, मानपत्र ही अशा प्रकारचं असते, आणि ही मूर्ती दिली जाते, कांस्य मूर्ती. याची स्थापना केव्हा झाली ज्ञानपीठ पुरस्काराची, तर ही झाली 1961 मध्ये. आणि प्रथम विजेता कोण आहेत, तर शंकर कुरूप हे आहे. आणि प्रथम महिला म्हटलं तर हे कोण आहे, फिमेल, तर ही आहे आशापूर्णा देवी. आधीच्या व्हिडिओमध्ये विचारलेला प्रश्नाचे उत्तर आहे, ग्रॅमी पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट ग्लोबल म्युझिक अल्बम पुरस्कार कोणाला मिळाला आहे, तर हा मिळाला आहे ऑप्शन सी, दिस मुवमेंट या सर्वोत्कृष्ट ग्लोबल म्युझिक अल्बमसाठी ग्रॅमी पुरस्कार 2024 मिळाला आहे. आणि आजचा होमवर्क प्रश्न आहे, कोणता देश नुकताच आंतरराष्ट्रीय सौर संघटनेचा 119वा देश बनला आहे. या प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्या. थँक्स फॉर वॉचिंग. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ मित्राला शेअर करा. धन्यवाद.